नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत युनिट ऑफ वर्क. वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इन SI सिस्टीम युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. सगळ्यात महत्त्वाचं आहे, युनिट ऑफ फोर्स इज Newtonian and the unit of displacement is meter. Thus unit of force is Newton meter and it is called joule. म्हणजे फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन मीटर आणि यालाच काय म्हटलं जाते? जूल. 1 जूल म्हणजे काय? 1 जूल म्हणजे 1 न्यूटन इंटू 1 मीटर. If a force 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of the force, amount of work done on the object is 1 joule. Therefore, 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. Therefore, 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. हे लिहून घ्यायचे फॉर्म्युले महत्त्वाचे आहे सगळेच्या सगळे. हे झालं SI सिस्टीमला. आता नवीन जर CGS सिस्टीम, the unit of force is dyne and that of displacement is centimeter. SI सिस्टीममध्ये काय होतं? फोर्सचं युनिट न्यूटन, युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन आणि युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. बट इन CGS सिस्टम युनिट ऑफ फोर्स इज डाइन अँड डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. दस युनिट ऑफ वर्क डन इज डाइन सेंटीमीटर. दस दिस इज कॉल्ड अन अर्ग. म्हणजे हे जे युनिट आहे वर्क डनचं हे काय? डाइन सेंटीमीटर. याला म्हटलं जाते अर्ग म्हटलं जाते. इथे न्यूटन आणि मीटरला काय म्हटलं जाते? जूल. परंतु CGS सिस्टीममध्ये डाइन सेंटीमीटरला काय म्हटलं जाते? अर्ग म्हटलं जाते. 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर. तर त्याची डेफिनेशन झाली, इफ अ फोर्स ऑफ 1 डाइन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज 1 अर्ग. म्हणजे काय अर्थ? जर 1 डाइन फोर्स लावला आपण कशासाठी? 1 सेंटीमीटर ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट करायसाठी. कशाच्या डायरेक्शनमध्ये? फोर्सच्या. तर वर्क डन किती झालं? 1 अर्ग. देअरफॉर 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर. हे झालं SI सिस्टम आणि CGS सिस्टम. मग आता रिलेशन बिटवीन 1 जूल आणि 1 अर्गचं काय रिलेशन आहे हे पाहू. यू नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to the power 5 डाइन अँड 1 मीटर इज इक्वल टू 10 raised to the power 2 सेंटीमीटर. वर्कचा फॉर्म्युला आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता वर्क म्हणजे आता वर्क बघा, 1 जूल इज इक्वल टू आपल्याला हे माहीत आहे 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 जूल इज इक्वल टू इथे 1 न्यूटन किती दिला? 10 raised to the power 3 डाइन and into 1 meter is equal to 10 raised to the power 2 centimeter. Therefore याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं 10 raised to the power 5 डाइन into 10 raised to the power 2 centimeter तर इज इक्वल टू येईल 10 raised to the power 7 डाइन सेंटीमीटर. Therefore 1 joule is equal to 10 raised to the power 7 अर्ग. रिकाम्या जागा किंवा जोड्या लावामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की 1 जूल म्हणजे किती? तर ते किती आहे? 10 raised to the power 7 अर्ग. नाव पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क काय आहे हे पहा. यू विल नोटिस दॅट इन सम ऑफ द एक्झाम्पल्स डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द सेम. म्हणजे पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल, कॅचिंग द बॉल विथ युअर फ्रेंड्स हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. हे जे काही एक्झाम्पल्स आहे 5 हे वाचून घ्या. या एक्झाम्पल्समध्ये काय दिसते की ज्या डायरेक्शनने फोर्स केला त्या डायरेक्शनमध्येच ती वस्तू डिस्प्लेस झालेली आहे. इन सम अदर केसेस दिस डायरेक्शन्स आर ऑपोजिट टू इच अदर. मग काही केसेसमध्ये फोर्स ज्या डायरेक्शनने दिलेला आहे त्याच्या ऑपोजिट डिस्प्लेसमेंट झाली. व्हाईल इन सम केसेस दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इन दिस केसेस द वर्क डन बाय द फोर्स इज ॲज फॉलो. म्हणजे या फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन याच्यावरून आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क आहे ते ठरवता येते. मग ते कसं? तर हे 3 महत्त्वाचे पॉईंट आहे, लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे, पॉईंट आहे. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट इन द सेम डायरेक्शन असेल म्हणजे तर थिटा येईल 0 डिग्री. देअरफॉर वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स आपण अप्लाय केला त्या डायरेक्शनमध्येच जर वस्तूची डिस्प्लेसमेंट झाली तर थिटा हा 0 डिग्री असतो आणि फोर्स जो काय असतो तिथे पॉझिटिव्ह असतो. हे महत्त्वाचं आहे. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शनमध्ये जर डिस्प्लेसमेंट नसेल त्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर थिटा असतो 180 डिग्री. देअरफॉर वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. त्यावेळेस वर्क डन काय असतो? निगेटिव्ह.
व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट और व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन द वर्क डन बाय द फोर्स इज 0. जेव्हा एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाय केलेला आहे मग तेव्हा जर डिस्प्लेसमेंटच होत नसेल किंवा डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची अँगल हा 90 डिग्रीचा असेल म्हणजे θ 90 डिग्री असेल तर वर्क डन काय असतो, फोर्सचा तो असतो 0 डिग्री. θ 0 असेल तर पॉझिटिव्ह वर्क डन म्हणता येईल, θ 180 असेल तर निगेटिव्ह वर्क डन आणि θ 90 डिग्री असेल तर फोर्स हा 0 असतो. हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहे. लिहायचे सुद्धा, हे युनिटसुद्धा लिहायचे आणि पाठ करायचे ना नोटबुकमध्ये आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क काय आहे कन्सेप्ट क्लिअर करायची.